दोस्तों नमस्कार। दोस्तों वसई विरार अंतर्गत हर आए दिन आपको मोर्चे आंदोलन होते दिखाई देंगे और ये मोर्चे और आंदोलन भी किस लिए? बेसिक परेशानियों के लिए। यहां लोगों को आज भी बेसिक आवश्यकता की चीजें, मूलभूत सुविधाएं आज भी अवेलेबल नहीं है। आज भी लोगों को पानी तक मुहैया नहीं है। आप सभी जानते हैं कि मुंबई से सटा वसई विरार जनसंख्या की दृष्टि से काफी बड़ा महानगर क्षेत्र है। उसके बावजूद यहां मूलभूत सुविधाएं जो है वो नगण्य है। यहां लोगों को पीने का पानी तक उपलब्ध नहीं है। लोगों को हर थोड़े दिन में यहां मोर्चे निकालने पड़ते हैं, आंदोलन करने पड़ते हैं। ऐसा ही एक आंदोलन कल वसई विरार शहर महानगर पालिका मुख्यालय के सामने हुआ। इस आंदोलन में महाड़ा क्षेत्र के लोगों ने भाग लिया और महाड़ा क्षेत्र ऐसा क्षेत्र है जो काफी समय से पानी के लिए वंचित था। हाल ही में कुछ समय पहले वहां पानी का कनेक्शन दिया भी गया, लेकिन महाड़ा के लोगों का यह आरोप है कि पानी की जो सप्लाई है, जो डिस्ट्रीब्यूशन है, वो इरेगुलर है। बराबर डिस्ट्रीब्यूशन नहीं होने की वजह से वहां लोगों को पानी नहीं मिल पाता है। उसके अलावा वहां और भी समस्याएं, जिसमें खासकर इतनी बड़ी महाड़ा की बस्ती होकर वहां पर लोगों को दफन भूमि या शमशान भूमि जो है वो उपलब्ध नहीं है। तो इन सब मांगों को लेकर महाड़ा की एक बड़ी बस्ती, काफी तादाद में लोग कल वसई विरार शहर महानगर पालिका मुख्यालय पहुंचे। वहां पर उन्होंने मोर्चा किया, आंदोलन किया। वहां से निकलकर इस मोर्चे में शामिल कुछ पदाधिकारियों ने क्या कुछ कहा वो आप आगे सुनेंगे वीडियो में। लेकिन हमने जैसा आगे कहा, वसई विरार शहर महानगर पालिका क्षेत्र ये मुंबई से सटा एक बड़ा महानगर पालिका क्षेत्र है, जहां लाखों की जनसंख्या है। और लाखों की जनसंख्या होकर दिन ब दिन जनसंख्या बढ़ती चली जा रही है, लेकिन मूलभूत सुविधाएं जिस तरह से बढ़नी चाहिए उसमें कोई इजाफा होता दिखाई नहीं दे रहा है। वसई विरार शहर महानगर पालिका का अपना 4000 करोड़ का बजट है सालाना। उसके बावजूद मूलभूत सुविधाओं को लेकर लोग परेशान हैं। ये कहीं ना कहीं अपने आप में वह एक प्रश्न चिन्ह लगाता है। साथ ही साथ बहुजन विकास आघाड़ी जो वसई विरार शहर महानगर पालिका की मुख्य धारा की पार्टी है, जिसका यह दावा है कि वसई विरार में पानी उन्होंने उपलब्ध कराया, मुहैया करवाया। उनको भी सोचने की आवश्यकता है कि अगर उन्होंने पानी मुहैया करवाया तो क्यों लोग आज भी आंदोलन पे उतारू है। वहीं दूसरी तरफ भारतीय जनता पार्टी पिछले 5 साल के कार्यकाल में जो प्रशासकीय राज था उसमें उनकी तरफ से जो कुछ योजनाएं केंद्र सरकार की लागू हुई, अमृत 2 योजना, उसको भुनाते हुए बार बार ये दोहराती है कि हमारी सरकार द्वारा पानी वसई विरार में लाया गया है। उनको भी आत्मचिंतन करना चाहिए कि अगर उनकी सरकार द्वारा लाया गया तो आज भी लोगों को यहाँ आंदोलन और मोर्चे क्यों करने पड़ रहे हैं। तो देखा जाए तो यहाँ पक्ष और विपक्ष दोनों ही साफ तौर पर फेल दिखाई दे रहे, जो यहाँ की जनता को बेसिक आवश्यकता की चीज पानी तक नहीं दिला पा रहे। अब इस मोर्चे के बाद में शामिल लोगों ने कहा कि उन्होंने महापौर से बात की और महापौर ने उन्हें आश्वासन दिया है। अब देखा यह जाएगा कि महापौर का आश्वासन कहां तक कारगर सिद्ध होता है। सुनिए वीडियो में आगे क्या कुछ कहना है मोर्चा करेगा। फिलहाल इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव शिवाजी कल्याणकर, मी बिल्डिंग नंबर 4 मध्ये राहतो, माढा वसाहत मध्ये। आजचा जो आमचा मोर्चा होता तो आमच्या विविध समस्या होत्या। पाणी प्रश्न, महानगरपालिकेने नियोजित स्मशानभूमीचा प्लॅन केला होता। आमच्याकडे खेळाचं मैदान नाही, 9,500 घरांचं वस्ती आहे, तिथे खेळाचं मैदान आहे, पण ते महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याने त्यामध्ये आमच्या मुलांना खेळता येत नव्हतं। अशा विविध समस्यासाठी आम्ही आज तिकडे मोर्चा काढला होता।
या मोर्चामध्ये आज महापौर साहेबांच्या सोबत मीटिंग झाली. महापौर साहेब आज सकारात्मक प्रतिसाद दिला आम्हाला त्या गोष्टीबद्दल, कारण आमच्या मोर्चाचं रूप इतकं मोठं होतं की खूप मोठ्या प्रमाणात आमची लोकसंख्या जमा झाली होती. ज्या आम्ही अपेक्षित केलं होतं त्याच्याही पेक्षा जास्त लोक आली आणि आजचा मोर्चा आमचा यशस्वी झालेला आहे. महापौर साहेबांनी आम्हाला पाण्याच्या संदर्भात सांगितलं की झोनिंग पद्धत बंद करून तुम्हाला आम्ही डेली पाणी देतो, फक्त जे पाण्याचे आतमधलं डिस्ट्रीब्युशन आहे ते महानगरपालिकेच्या ताब्यात येत नसल्यामुळे ते तुम्ही तुमच्या सोसायटी मार्फत करून घ्या, पण पाणी आजपासून महानगरपालिकेकडून जितकं आम्हाला हवं आहे त्या पद्धतीने ते सोडण्यात येणार आहे. आणि दुसरी गोष्ट स्मशानभूमी जी होती, स्मशानभूमीबद्दल साहेब बोलले की स्मशानभूमी ही डीपी प्लॅन मध्ये आहे. जर अजून तो डीपी प्लॅन मंजूर नाही झालेला त्याच्यावर अजून ऑब्जेक्शन नो ऑब्जेक्शन प्रोसेस होणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही ऑब्जेक्शन प्रोसेसमध्ये जर तुम्ही ऍप्लिकेशन केलात तर तो डीपी प्लॅन मधून आम्ही चेंज करू शकतो. पर्यायी जागा तुम्ही सांगा. तर आम्ही त्यांना सांगितलेले आहे की आमच्या जे टोटल म्हाडाचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यातील 30% जागा म्हाडानं महानगरपालिकेला हँडओव्हर केलेली आहे. त्यामध्ये आमच्याकडे एक याचा पाण्याचा पॉन्डचा एक प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाजवळ ती स्मशानभूमी शिफ्ट करावी अशी आम्ही त्यांना हे केलं, मागणी केली. तर साहेबांनी सांगितले की जर तिथं शक्य होत असेल तर तेही मी मंजूर करून ती स्मशानभूमी मी शिफ्ट करायचा प्रयत्न करतो म्हणून सांगितलेलं आहे. खेळाच्या मैदानाबाबत ज्यावेळी आम्ही साहेबांना विचारलं त्यावेळी साहेबांनी सांगितलं की खेळाचं मैदान हे अल्टरनेट डे साठी कसं उपलब्ध करता येईल किंवा त्यातील कुठला भाग तुम्हाला देता येतोय का, या तांत्रिक गोष्टी तपासून त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना तसा आदेश दिलेले आहे की तुम्ही काही गोष्टी चेक करा आणि त्यांना देता येत असेल तर त्यातला थोडा भाग देता येईल किंवा जे अल्टरनेट डे उपलब्ध करून देता येत असेल तर त्या पद्धतीने द्या. दुसरी गोष्ट आम्ही बससाठी मागणी केली होती. आमच्याकडे बस लोकांच्या प्रवासासाठी रिक्षाने जावं लागतं, त्याचे दर पण जास्त आहेत. तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की आता नवीन बस येणार आहेत एसी बस, त्या बस आल्यानंतर आम्ही तुमच्याकडे बसची मागणी वाढलेली आहे त्याप्रमाणे बस पण देऊ तुम्हाला आणि तो पण तुमचा प्रश्न मार्गी लावू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आज महापौर साहेबांनी खरोखरच सकारात्मक भूमिका देऊन आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे प्रतिसाद दिला की तुमच्या मागण्या आहेत आणि जो तुम्हाला अम्युनिटीज आहेत ज्या नागरिक म्हणून तुम्हाला अम्युनिटी द्याव्या लागतात त्या आम्ही महानगरपालिकेकडून देण्याचा प्रयत्न करतो म्हणून सांगितलंय. त्याबद्दल आम्ही समस्त म्हाडा रहिवाशातर्फे सर्व महानगरपालिका अधिकारी आणि महापौर साहेबांचे पण आम्ही आभार मानतो. तसेच आमचे सर्व सदनिकाधारक आज इतक्या मोठ्या संख्येने आले त्यांचेही आम्ही म्हाडा संकुल समितीच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. माझा शुभ नाव कृष्णा देवाडिगा, विरार पश्चिम म्हाडा बोलिंग प्रकल्प. कमीत कमी 9,500च्या बस्ती आहे इकडे, फ्लॅट्स आहे. याच्यामध्ये आम्ही मागणी केला होता पाणी पुरवठा होत नाही रेग्युलर बेस महानगरपालिका आणि शमशानभूमीच्या इकडे आम्हाला तोपून गेला म्हणजे म्हाडाचा प्रोजेक्ट आहे म्हणून तो रद्द करण्यासाठी जो मागणी आम्ही ठेवलं होतं तो आता आम्ही महापूरला दिलाय आणि आमच्या कमीत कमी 1000 ते 1200 लोक जनसंख्या इकडे रहिवासी जमा झाले. या गोष्टीचा आम्हाला एक पॉझिटिव्ह भेटलेलं आहे. आता पुढे महानगरपालिका काय करतात तो आम्हाला बघायला लागेल. आता प्रेस नोट आम्ही मिनिट्स ऑफ मीटिंग मागितलंय तर आज संध्याकाळी पर्यंत देतो म्हणून आश्वासन ते दिलंय. आता पुढच्या दिशा आम्ही माझ्या सहयोगी शिवाजी कल्याणकर ते तुम्हाला बोलणार आहे. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.